नमस्कार, मी प्रियंकाच मराठी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत। तर आज आपण आपल्या किचनमध्ये फिश करी रेसिपी बघणार आहोत। पण आजची फिश करी ही स्पेशल असणार आहे, कारण एकही थेंब तेलाचा वापर न करता अगदी पारंपरिक पद्धतीने आज आपण ही फिश करी बघणार आहोत। आज आपण बनवली जाणारी फिश करी ही गोव्याची स्पेशालिटी आहे। गोवन फिश करी ही रेसिपी अगदी पारंपरिक पद्धतीने एकही थेंब तेलाचा वापर न करता बनवली जाते। अगदी तशाच पद्धतीने मी आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्की करा। त्याचबरोबर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया। फिश करी करण्यासाठी एक मोठा नारळ मी फोडून घेतलेला आहे आणि ओलं खोबरं या प्रकारे कट करून घेतलेला आहे। अगदी छोटे छोटे काप करून घेतल्यामुळे हे मिक्सरला वाटताना याचं दूध अगदी आपल्याला सहज काढता येतं आणि ते मिक्सरला सुद्धा अगदी व्यवस्थित वाटलं जातं। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे आता वाटून घ्यायचं आहे। हे वाटत असताना तुम्ही यामध्ये रूम टेम्परेचरचं पाणी घालू शकता किंवा तुम्हाला जर हवं असेल तर कोमट पाणी सुद्धा तुम्ही वापर करू शकता। अगदी हाताला सहन होईल इतपत कोमट पाणी घ्यायचं आहे। आता मिक्सरला मी हे रूम टेम्परेचरचं अगदी अर्धा ग्लास पाणी घालून हे वाटून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे बाउलवरती एक चाळणी ठेवून त्यावरती आपल्याला हे वाटण घालून यातलं आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे। सुरुवातीला अशा प्रकारे एक 2 मिनिटं तुम्ही ठेवून द्या, ते आपोआप यामधलं दूध बाउलमध्ये गळतं। त्यानंतर एक स्पॅच्युलाच्या सहाय्याने यामधलं दूध आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे 3 वेळेस प्रोसेस करायची आहे। ही गोवन फिश करी मी 2022 मध्ये गोव्यामध्ये खाल्ली होती आणि ती आम्हाला प्रचंड आवडली होती आणि अगदी तशाच प्रकारे मी घरी जवळपास 5 ते 6 वेळेस ही गोवन फिश करी बनवलेली आहे आणि ती घरात सर्वांना प्रचंड आवडते। म्हणूनच आज ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर हे दूध काढून झाल्यानंतर परत ओल्या नारळाचा चव जो आहे तो परत आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून परत आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। अशी प्रोसेस आपल्याला 3 वेळेस करायची आहे, त्यापेक्षा जास्त वेळ करायची गरज नाही, कारण 3 वेळेस यामध्ये अगदी व्यवस्थित दूध निघतं। आता यामध्ये मी पाणी घालून हे मिक्स केलेलं आहे। आता हे मिक्सरला मी फिरून घेते। परत याच बाउलमध्ये आपल्याला परत दूध काढून घ्यायचं आहे। दुसऱ्या वेळेस मी पाणी घालून हे वाटून घेतलेलं आहे। आता यामधलं दूध आपल्याला अगदी सुरुवातीसारखंच काढून घ्यायचं आहे। आता आपण हे सेकंड मिल्क काढलेलं आहे। परत अशाच प्रकारे थर्ड प्रोसेस करायची आहे। तर परत हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अर्धा ग्लास पाणी घालून परत एकदा हे वाटून घेणार आहे। तिसरी वेळेस आपण हे आता वाटून घेतलेलं आहे। आता परत एकदा आपण हे चाळणीतून गाळून घेऊया। अशा प्रकारे 3 स्टेप आपल्याला इथे करायच्या आहेत, त्यापेक्षा जास्त करायच्या नाहीत, कारण यामध्ये जास्त दाटसर असं दूध परत निघणार नाही। या ठिकाणी दूध गाळून झाल्यानंतर ओल्या नारळाचा जो चव आहे तो तुम्ही छान असा कोरडा करून तो सावलीमध्ये किंवा उन्हामध्ये छान असा वाळवून त्याचं वाटण तयार करून भाजीला दाटसरपणा येण्यासाठी हे तुम्ही वापरू शकता। त्यामुळे हे दूध काढल्यानंतर सुद्धा ओल्या नारळाचा चव वाया जाणार नाही। तर अशा प्रकारे तिसऱ्या वेळेस आपण यातलं छान असं दूध काढून घेतलेलं आहे। आता इथे ओल्या नारळाचं दूध तयार आहे। तर तुम्ही ते बघू शकता, 3 वेळेस काढल्यानंतर सुद्धा यामध्ये अगदी हलका असा दाटसरपणा आहे। तर आजची जी गोवन फिश करी आहे ती आज आपण फोडणी न देता बनवणार आहोत। तर हे दूध आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता दुधाचं टेक्स्चर अगदी दाटसर असं आहे। आता आपण फोडणीसाठी काय काय लागणार आहे ते बघूया। तर या ठिकाणी दिलेलं साहित्य आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे। तर इथे मी 2 चमचे धने घेतलेले आहेत, 1 चमचा जिरं घेतलेले आहेत, 1 चमचा इथे मी मिरे घेतलेले आहेत, त्याचबरोबर
6 ते 7 लसूण पाकळ्या आणि 1 मोठा कांदा घेतलेला आहे। आणि इथे तिखट तुम्हाला जितकं हवं आहे तितकं तिखट त्याप्रमाणे इथे मिरची घ्यायची आहे, कारण यामध्ये आपण लाल तिखट वापरणार नाही। जे तिखट आहे तर या मिरचीचंच आपल्याला यामध्ये लागणार आहे। त्यासाठी तिखट कितपत हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये लाल मिरच्या वापरू शकता। तर यामध्ये मी बेडगी मिरची घेतलेली आहे आणि काही काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहेत। तर जे मसाले आहेत ते आपल्याला यामध्ये घालायचे आहेत। धने, जिरे आणि मिरे यामध्ये मी घालून घेतलेले आहेत आणि हे आपल्याला जवळपास अर्धा ते पाऊण तासासाठी छान भिजायला ठेवायचं आहे, कारण मिरची जितकी जास्त छान भिजली जाईल तितकं छान याचं वाटण तयार होईल। कारण आपण ही रेसिपी फोडणी न देता बनवणार आहोत, त्यासाठी आपल्याला 30 ते 40 मिनिटं ही मिरची छान भिजत ठेवायची आहे। तर हे मी रूम टेम्परेचरच्या पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे। आता यावरती झाकण ठेवून आपण बाजूला ठेवून देऊया। आता इथे 40 मिनिटं झालेली आहेत। बरोबर 40 मिनिटं ही मी मिरची भिजत ठेवली होती। याचं वाटणसुद्धा तुम्हाला दाखवते, कारण कमी वेळामध्ये वाटण तयार केल्यानंतर ते अगदी फाईन असं वाटलं जात नाही, पण तुम्ही जास्त वेळ जर हे भिजवलं तर त्याची प्युरी खूप छान होते। तर इथे मिरची सर्व मसाले छान असे भिजले गेलेले आहेत। यानंतर यामध्ये मी आलं, लसूण, कांदा सुद्धा यामध्ये घालणार आहे। इथे सुरुवातीला मी आलं घालायला विसरली होती, पण नंतर यामध्ये मी आलं घालून हे वाटून घेतलेलं आहे। त्याचबरोबर यामध्ये मी चिंच सुद्धा घातलेली आहे। तुमच्याकडे जर चिंच नसेल तर तुम्ही ग्रेव्हीमध्ये कोकम सुद्धा घालू शकता। तर इथे माझ्याकडे एक बाउल आहे, तर त्या बाउलने 1 बाउल हे वाटण तयार झालेलं आहे। तर मिरची अगदी छान भिजल्यामुळे अगदी फाईन अशी प्युरी तयार झालेली आहे। गॅस ऑन केला, गॅसवर कढई ठेवली। कढई ठेवल्यानंतर ज्या वाटीने 1 वाटी मसाला तयार झालेला आहे, जे वाटण तयार झालेलं आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर इथे 1 बाउल मसाला झालेला आहे, तर त्याच बाउलने 2 बाउल इथे मी पाणी घेतलेलं आहे। मसाला तुम्हाला कोणत्याही एका भांड्याने मोजून घ्यायचा आहे। 1 वाटी मसाला झाला तर त्याच वाटीने 2 वाटी पाणी घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही ते बघू शकता, अगदी फाईन असा हा मसाला मिक्सरला छान असा मी वाटून घेतलेला आहे। आता या पाण्यामध्ये आपल्याला हा मसाला घालून घ्यायचा आहे आणि आजची जी गोवन फिश करी आहे ती आपण अगदी पारंपरिक पद्धतीने बनवत आहोत, त्यामुळे इथे मी फोडणी करत नाही। तर फोडणी न करता पारंपरिक पद्धतीने गोवन फिश करीची ग्रेव्ही बनवायची आहे। तर अशा प्रकारे पाण्यामध्ये हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि हा मसाला अगदी सावकाश आपल्याला 30 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे। तरच या मसाल्याचा जो फ्लेवर आहे तो इन्हेन्स होतो आणि त्या फ्लेवरमुळेच ही ग्रेव्ही चवीला खूप छान लागते। ही गोवन फिश करी करत असताना यासाठी मी सुरमई फिश वापरलेली आहे। तुम्ही कोणत्याही प्रकारची फिश इथे वापरू शकता। तर जवळपास इथे आता 20 मिनिटं झालेली आहेत। 20 मिनिटानंतर यामध्ये आपण जे नारळाचं दूध काढलेलं आहे ते ॲड करून घेऊया आणि आपल्याला आत्ताच यामध्ये मीठ घालायचं नाही। तर इथे यामध्ये मी दूध ॲड केलेलं आहे। दूध ॲड करून आपल्याला हाय फ्लेमवरती हे एकसारखं ढवळून घ्यायचं आहे। आणखी 10 मिनिटं आपल्याला हा मसाला दुधासोबत शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी सुरमई फिश हळद, मीठ आणि लिंबूचा रस लावून एक अर्धा तास ठेवली होती, त्यामुळे त्या फिशला चव खूप छान येते। आता ही फिश आपण ग्रेव्हीमध्ये सोडूया। फिश ग्रेव्हीमध्ये टाकल्यानंतर आपल्याला फक्त 1-2 उकळी येऊ द्यायची आहे, त्यापेक्षा जास्त वेळ शिजवायचं नाही। आज या फिश करी सोबत मी छान असा इंद्रायणी तांदूळाचा भात केलेला आहे, तर त्यासोबत ही फिश करी सर्व करणार आहे। तर इथे मी इंद्रायणी तांदळाचा गरमागरम असा प्लेटमध्ये भात सर्व केलेला आहे, त्यासोबत गरमागरम गोवन फिश करी सर्व करून घेऊया। तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा गोवन फिश करी एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली होती ती कमेंट करून सांगायला विसरू नका। तर यावरती जर तुम्हाला तडका हवा असेल तर तुम्ही फक्त कढीपत्त्याचा तडका देऊ शकता, त्यामुळे याची चव खूप छान लागते। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।